लग्नाचा मांडव म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते चकचकीत पडदे आणि फुलांची सजावट. पण आज या मांडवात काहीतरी वेगळं आहे. इथे फुलांचा सुगंध तर आहेच, पण त्यासोबतच मातीचा तो अभिमानही दरवळतोय. या मांडवाच्या पडद्यांवर वेलबुट्टी नाही तर रक्ताचं पाणी करून खोदलेली विहीर आहे. रेशमी पडदे नाहीत तर संकटात साथ देणारा ट्रॅक्टर आहे. ज्या बियाण्यांनी आमची घरं भरली आणि ज्या खतांनी आमच्या शिवारात सोनं पिकवलं, आज त्याच साहित्यानं या लेकाचं लगीन सजलंय. मुलाचे मामा मुलाला आणा आणि मुलीचे मामा मुलीला आणा. शुभ मुहूर्त जवळ येत आहे. मी अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्न लावले आहे, पण एखाद्या शेतकऱ्याने इतक्या थाटामाटात लग्न साजरे केलेले मी पहिल्यांदाच पाहत आहे. लोकांना वाटलं असेल लग्नात हे काय शेतीचं सामान मांडलंय, पण हे फक्त सामान नाही तर हा त्याचा वारसा आहे. त्याच्या शिक्षणाची फी याच मातीने आणि याच अवजारांनी भरली आहे. बापाच्या कष्टाची ही विहीर आणि हा ट्रॅक्टर लग्नाचे साक्षीदार झालेत. मी शेतकरी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आधुनिक शेती करता यावी म्हणून मी शिक्षण केले. काहीही झालं तरी शेतकऱ्याच्या काळजात आजही ती काळी आईच आहे. हा मांडव साक्ष देतोय, शेतकरी मुलगा आपली मुळं विसरत नाही. काहीही झालं तरी शेतकऱ्याचा मुलगा आपल्या बापाचा वारसा सांभाळणार, मातीशी नातं सांगणार. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.